हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मग सकाळचे 5 वाजले होते आणि मग आज माझी मॉर्निंग शिफ्ट होती. नेक्स्ट डे वीक ऑफ असल्यामुळे आज मग मला घरी जायचं होतं. त्यामुळे मग मी सकाळीच पोटोबाची तयारी करायला घेतली. म्हणून मग मी रात्रीच दुधामध्ये खजूर आणि काजू बदाम भिजत घातले होते. आता खरं सांगायचं झालं तर मग असं आवर्जून काहीतरी हेल्दी खायची प्यायची काही मला सवय नाहीये, परंतु मग थोडंसं दूध उरलं होतं आणि मग माझ्याकडे खजूरही होते. म्हणून मग विचार केला चला खजूर शेकच बनवूया, कारण मग घरी जायचं होतं आणि मग ते दूध ठेवूनही काही फायदा नव्हता. रात्री पण ना जेवणामध्ये भात जरा जास्त झाला होता आणि मग मला काही ते टाकून द्यायचं मन करत नव्हतं. म्हणून मग विचार केला तोच भात गरम करून मी टिफिनला घेऊन जाते, कारण नंतर पण मग ऑफिस सुटल्यानंतर लगेचच माझी ट्रेन होती आणि मग मला माहिती होतं की मला घाईमध्ये काही जास्त खायला मिळणार नाही. म्हणून मग मी गरम केलेला भातच टिफिनला घ्यायचं ठरवलं. आणि तसंही मला फ्राय केलेला भात खूपच आवडतो, मी खूप आवडीने खाते. आधीच मी ब्रेड आणून ठेवला होता जो की खूप फ्रेश होता, परंतु बॅगेमध्ये ठेवल्यामुळे ब्रेडची हालत बघा काय झाली, पूर्ण तुकडे तुकडे झालेले ब्रेड. नंतर मग मी विचार केला जे काही तुकडे तुकडे झालेले ब्रेड आहे त्याला मी पूर्ण असं सुकवून त्यातलं मॉइश्चर पूर्ण घालून त्याचं मी ब्रेड क्रम बनवून ठेवले. त्यामध्ये काही 2 ते 3 मला चांगले ब्रेडचे स्लाइसही मिळाले. मग त्याला बटर लावून आणि छानपैकी चीज खिसून ब्रेड बटर मी बनवून घेतलं. आता मग घरी जायचं म्हणून सर्व संपवायची तयारी माझी सुरू होती. मग मला आठवलं की माझ्याकडे एक डाळिंब देखील आहे, मग ते डाळिंब सोलून मी टिफिनमध्ये तेही पॅक करून घेतलं. तेवढंच मग आपलं ट्रेनमध्ये बसून बसून टाइमपास करत खायला. त्यानंतर मग मी सर्व टिफिन पॅक करून बॅगेमध्ये व्यवस्थित ठेवून दिले. त्यानंतर मग मी माझंही आवरायला घेतलं, कारण मग सर्व आवरून मला बॅग देखील पॅक करायची होती. मॉर्निंग शिफ्ट असल्यावर ना माझी खूप घाई होते, हे आवरू का ते आवरू मला काही सुचत नाही. आणि त्यात मग जर घरी जायचं असेल तर मग अजूनच वैताग. आता मग माझं तर सर्व आवरून झालं, पण सर्वात मोठा प्रश्न माझ्या पुढे होता की पापड कसे घेऊन जायचे. माझ्या आत्यांनी पापड दिले होते आणि मग ते मला खूप सांभाळून ट्रेनमधून घरी घेऊन जायचे होते. आता माझ्याकडे ऑलरेडी 2 बॅगी होत्या, त्यामुळे मग आता मलाच माहित नाही की ते पापड मी ट्रेनमधून गर्दी गोंधळातून कसे सांभाळून घेऊन जाणार आहे. तसं तर यावेळेस मग माझं रिझर्वेशन होतं, त्यामुळे मग काही गर्दीचं टेन्शन नव्हतं. चलो बाय.